आई काहीही बोलतीयस तू. मी मंदा आत्याकडे गेलो होतो आर्याला आणण्यासाठी. तिथे आम्हाला कळलं की उमा नाहीये तिथे, म्हणून तिला इथे बघायला. तुझा गैरसमज झालाय नाही झालाय मला माहित नाही, पण मला एक गोष्ट तुला विचारायची. काय? उमा घरात नाहीये. दादासाहेबांनी किंवा घरातल्या कोणी तिला गायब केलेलं नाहीये ना? अमोघ, अरे काही काय बोलतो तू? स्पष्टच विचारतोय तुला. जर यातलं काही खरं असेल तर तर काय? तर काय? तर काय? तुला मिळालीत ना तुझे आईबाप, आता राहा ना त्यांच्या सोबत जाऊन. मग तू का माझ्या अमुकच्या आयुष्यात डवळाडवळ करते तू? हे बघ सई, त्याचं खरं प्रेम आहे आणि मी देखील तिला माझी सून मानते. सॉरी आई, पण सई खरंच इतकी जेन्युइन आणि चांगली मुलगी असती ना तर मी त्या दोघांमध्ये कधी आलेच नसते. आणि आहोत मी तसंही तिला संधी दिली होती. मी दूर गेले होते अमुकपासून, पण बायको आणि सून ही दोन्ही नाती निभावण्यात ती कुठेतरी कमी पडली हे आपण मान्य करायला पाहिजे. आपण नाही, ते तुझं मत झालं. माझ्या दृष्टीने सईच माझी सून आहे आणि तीच राहणार कायम. माझ्या वागण्यानं मी तुमची दृष्टी एक दिवस नक्की बदलेल. बाबांचा फोन इतक्या दिवसांनी. फोन घेऊ की नको असं वाटतंय ना. चुकीच्या रस्त्यावरून योग्य रस्त्याकडे वळताना मन असंच घाबरतं. पण एक लक्षात घे, चुकीच्या रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी काळूबाई पुन्हा पुन्हा देते. तुझ्या बाबांचा फोन ही तीच संधी आहे. ते परत बोलवत आहेत तुला. त्यांच्या प्रेमाचा आदर कर आणि परत जा घरी. कोण आहेस ग तू? आणि तुला एवढं सगळं कसं माहित? मी कोण आहे याविषयी तुझ्या मनात जी शंका आहे ना तीच खरी आहे. तुला जी वाटतेय ना तीच आहे मी. म्हणूनच सांगतेय मी तुला, नवं आयुष्य सुरू कर आणि घे तो फोन. कुणी का असे ना ग, मला जे हवंय ना तेच मी करणार आहे. बस गप खाली बस. बोला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, अमोघला परत मिळवल्याशिवाय मी येणार नाही. पण मी माझा विचार बदलणार नाही. हो, तुमचे आणि माझे संबंध संपले तरी चालतील मला, पण मी परत येणार नाहीये. नुकसान करून घेतेस तू स्वतःचा. विराटच्या दलदलीतून बाहेर पडण्याची आणि मागे फिरण्याची ही शेवटची संधी आहे. अजूनही परत जा. मदतीसाठी काळूबाईला हाक मार. ती सगळ्यांची आई आहे. तुझ्या चुका स्वतःच्या पोटात घेऊन तुझंही भलं करेल ती. माझं भलं कशात आहे तू मला सांगायची गरज नाही. अमोघ मिळाला ना मला की माझं भलं होईल. तुझी काळूबाई मिळवून देणार आहे मला अमोघ. आर्याताई एवढी पुण्याई कमवता येणार आहे का तुला? तुझ्याकडून उपदेश ऐकायची वेळ नाही आली अजून माझ्यावर, कळलं? पांढरं फूल? अरे तुम्हाला पांढरी फुलं खूप आवडतात, पण हे फूल इथे असं
म्हणजे जो कोण उमाला घेऊन गेलाय तो याच रस्त्याने घेऊन गेला असणार. हो. ही पटकन. आता थोड्याच वेळात गुरुजी आर्याला इथे पाठवतील. ती आर्या आणि तिची काळूबाई दोघी आम्हाला मात देण्याचा प्रयत्न करत होत्या ना, आता नाही. आता अलगत आमच्या सापळ्यात अडकून पडेल आर्या. हसू नकोस तू. आता थोड्याच वेळात रडायची वेळ येणार आहे तुझ्यावर. काय झालं? अमुक, आणखी एक फुल. म्हणजे आपलं लॉजिक करेक्ट आहे. आपली दिशा बरोबर असावी. उमा ब्रिलियंट आहे. तिने आपल्यासाठी क्लू सोडलेत. आपण हे फॉलो करत जाऊया. आपण नक्की तिच्यापर्यंत पोहोचू. हो. निघूयात. चल. एक मोबाईल माईट बी आजीच्या रूम मध्ये विसरलो. मी आलोच. आर्या! आर्या! काय रे, काय झालं? अगं, दरवाजा लॉक झालाय. नाही, बाहेरून लॉक नाहीये. अगं, पण आतूनही लॉक नाहीये. उघडत का नाहीये बघ. तू आतून नीट बघ बरं. एक सेकंड. अरे नाही. मी एकटीनंच जावं असं सुचवायचंय का काळूबाईला? नाहीतर असं विचित्र प्रकारे दार लागलं नसतं. हो, तसाच संकेत आहे हा. नाही उघडत आहे. आर्या! आई कामो, हे बघ, मी एकटी पुढे जाते आणि उमाला घेऊन येते. तू इथेच थांब. नाही 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 नाही, तू एकटी जाऊ नकोस. तुझ्याही जीवाला धोका होऊ शकतो. आर्या, ऐक माझं. अरे, मला काही होणार नाही. हे बघ, उशीर करून चालणार नाहीये. उमाच्या जीवाचा प्रश्न आहे. आर्या, नको, ऐक ना माझं. अरे, तू एकटी ऐक, जाऊ ऐक. नकोस. मी येतो बाहेर. थांब ना. अरे, तू नको काळजी करूस. काळूबाई आहे माझ्या बरोबर. आलेच मी. आर्या, ऐक माझं. जाऊ नकोस. आर्या! आर्या! आर्या, थांब. आर्या! आर्या, ऐक. अडकलीस तू आता. बसलीस माझ्या जाळ्यात तू. तुझी काळूबाई तुला संकेत देते ना. फार गर्व आहे तुला तुझ्या काळूबाईचा. ते दार बंद केलं मी. तुला वाड्यातून बाहेर आणलं. मला जिथं पाहिजे तिथं. उमा पोहोचली तिथे. आता तुलाही पोहोचवतो मी तिथे. आणि बघ, एका दगडात 2 पक्षी कसे मारतो मी. काळूबाई, आर्या तुझं हत्यार आहे तसंही माझं हत्यार आहे. बघ आता कसं सफाईनं वापरतो मी ते. कारण सिद्ध आहे मी. स्वयंसिद्ध. आज्ञा गुरुजी. उमा तिथं आहेच. आर्या पोहोचेल. आणि या दोघी तिथं पोहोचल्या की मी त्यांना शरण यायला सांगेन. मला
त्या दोघी तुम्हाला शरण येतील, पण कशा? मी त्यांना तुला मारण्याची धमकी देईन. मी माझ्या जीवाशी खेळ करणार आहात तुम्ही? धमकी, फक्त धमकी. धमकी देणारे फक्त आर्या काय, काळूबाई काय. एका निष्पाप माणसाचा जीव जातोय म्हटल्यावर विरघळतात लगेच आणि येतील मला शरण. आणि समजा त्या शरण यायला तयार झाल्या नाहीत तर मी तुला मारून टाकेन. आणि जर मी ठरवलं की मला तुला मारायचं आहे तर मला कुणीच रोखू शकत नाही. अजूनही विचार बदलला नाही का तुझा? वेळ गेलेली नाहीये. जा निघून इथून. सावली सावली लाख्या सुराची सावली. काळूबाई, हे घे. मुंबईमध्ये असताना तुझ्या भीतीने मी देवीची चोरून चोरून पूजा करायची. अज्ञानाने डोकं भरलेलं होतं, कळत नव्हतं काहीच. पण आता लख प्रकाश पडलाय डोक्यात, जे खरं तर काळूबाई ही आपल्या सर्वांची तारणा. पण तुमच्या सगळ्यांपासून तिला दूर ठेवण्याचा सातत्याने मी प्रयत्न करत राहिलो. तिचं नाव घेतलं तरी माझी चिडचिड व्हायची. ती आईच आहे ग, सगळ्यांची आई आहे ती. इतकं सगळं होऊन सुद्धा तिने मला या गावामध्ये बोलावून घेतलं स्वतःच्या जवळ. इतक्या वर्षानंतर आज आपण दोघं तिची पूजा करतोय. ती बरं वाटते ना? अगदीच. काळूबाईच्या नावानं सांग भलं. आज आपण तिची आरती करूया. हो हो, नक्कीच. अजोरे. संसारी अनाथनाथे अंबे करुणाविष्कारी वारी वारी जन्मावनाथे वारी वारी पडलो आता संकट वारी. जय देवी जय देवी महिषा दुर्लभी ईश्वर देतात संजीवनी. जय देवी जय देवी. काळूबाईच्या नावानं सांग भलं. उमा, म्हणजे तू तू मला इथे घेऊन आलीस आणि अमोघवर नाव घेतलंस? अगं काय हवंय काय तुला? अमोघला मिळवण्यासाठी तू या निष्पाप मुलीला वेठीला धरलंस.
अगं तिच्या वयाकडे तरी बघायचं. उमाला किडनॅप करून काय मिळणार होतं तुला? बोल ना, आता का गप्प बसलीयस? अमोघला मिळवण्यासाठी. आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते. ही उमा तर परकी आहे ग, पण वेळ पडलीच तर मी अमोघच्या घरच्यांचा याचा वापर करायला मागे पुढे बघणार नाही. ऑलरेडी मी त्यांना माझ्या बाजूने वळवलंय. ती शालिनी, ती मालती, तो काय बोलतीयस तू? अमोघवर प्रेम करतेस, त्याच्याशी लग्न करायचे म्हणतेस ना? आणि त्याच्या आईसाहेबांशी तोंडावर गोड बोलून मागे असा एकेरी उल्लेख करतेस. किती दुटप्पी आहेस ग तू. तुझ्यामुळे करावं लागतंय मला हे सगळं, कारण तू अमोघला वश केलंय. आणि म्हणूनच मी शालिनी आणि मालतीला वश केलंय. आणि आता त्यांचा वापरही करते, कळलं? ते या घरातले सगळेच मूर्ख आहेत. त्यांना आपल्या बाजूनी कुणी वळवू शकतं. त्यांच्यासमोर काळूबाईला नावं ठेवली की झालं, ते आपल्यासाठी काहीही करायला तयार होतील, इतके भाबडे आहेत ते. पण अमोघही तसाच आहे आणि म्हणूनच तू त्याला स्वतःच्या बाजूनी वळवून घेतलंयस. माझा प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या प्रेमामुळेच माझा अमोघ माझ्याकडे परत येईल. प्रेम हा शब्द तुझ्या तोंडी शोभतच नाही. किती खोटी आणि स्वार्थी आहेस ग तू. स्वार्थासाठी या सगळ्या नात्यांचा वापर केलास. सई, कसं मिळेल तुला अमोघचं प्रेम? कधीच मिळणार नाही. आणि ज्या दिवशी सगळ्यांचे डोळे उघडतील आणि तुझं खरं रूप त्यांना कळेल ना, त्या दिवसापासून तुला या घरात कोणी राहू देखील देणार नाही. चुकतीयस ग तू, खूप चुकतीयस. तू नाही अक्कल शिकवायची मला. माझं काय करायचं ते मी ठरवेन. अमोघच्या घरच्यांना मी माझ्या बाजूने वळवलंच आहे आणि त्यांचा वापरही करते. आणि त्यांचा वापर करून झाला की त्यांना फेकूनही देईन. बस. मी बोललीस तू आता घबरायचं. मी इथे कशी आले? हो ना, आपण इथे कसं आलो? पण आलो ते बरंच झालं. कदाचित काळूबाईचीच रचना असेल. तुझं खरं रूप आता सगळ्यांसमोर आलंय, तेही तुझ्या तोंडूनच. नाही, हे सगळं खोटं आहे. खोटं? सई, तू आता कुणाच्याही मागे लपू शकणार नाहीयेस, कारण सगळ्यांना सगळं कळलंय. नाही, पण त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. हो नाही? नाही बोललात. तुमचं प्रत्येक शब्द मी ऐकलाय. तुमच्यावर दाखवलेलं प्रेम, विश्वास, त्याचा घात केलाय तुम्ही. आणि हे कुठल्याही मोठ्या गुन्ह्यापेक्षा कमी नाहीये. चल आईसाहेब माझं ऐकून तर घ्या. आईसाहेब प्लीज. अमोघ. आईसाहेब